कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शाळा मस्त सुरू झाल्यात, होमवर्क वगैरे पण द्यायला लागलेत. पण यावेळी शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा आमच्या छोट्या छोट्या मित्रांपुढे काय काय प्रश्न होते माहितीये? ही बॅग घ्यायची का ही बॅग घ्यायची, शाळेत कसं जायचं, रिक्षाने जायचं का व्हॅनने जायचं, का आई बाबाच येणार आपल्या लाडक्या सोन्याला सोडायला. पण तुम्ही कधी रस्त्यावरून जाताना बांधकाम होताना पाहिलंय? तिथले बांधकामाचे मजूर काम करत असतात आणि त्यांची छोटी छोटी मुलं त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसलेली असतात. इकडे वीटभट्टीमध्ये काही लोक काम करत असतात, त्यांची मुलं तिथेच खेळत असतात. या मुलांनाही वाटत असेलच ना की आपण शाळेत जावं, शिकावं. दुर्गम भागातल्या आदिवासींच्या मुलांनाही वाटत असेल की आपण शाळेत जाऊन गाणी म्हणावीत. या सगळ्या मुलांना जगण्याचं शिक्षण मिळतं, पण त्यांना या चार भिंतीतलं शिक्षण द्यायला हवं असं वाटतं. आणि हाच विचार केलाय विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयाने. आणि अशा सगळ्या मुलांना भेटायला मी आज इथे आलो आहे जे झगडून झगडून शिक्षण मिळवत आहेत. आणि तरी मला असं वाटतं की या त्यांच्या झगडण्यातनंच उद्याचे भारताचे कणखर नागरिक निर्माण होणार आहेत. अनेक शाळेंमधल्या अनेक मुलांशी म्हणजे रत्नांशी मी गप्पा मारतोय. काही रत्न म्हणजे जन्मजातच खरंच रत्न असतात, काहींना पालक आणि शिक्षक मिळून घडवतात, पण काही मंडळी अशी असतात ज्यांना परिस्थिती घडवते. आज अशाच लोकांशी मी गप्पा मारणार आहे ज्यांना परिस्थितीने घडवलंय आणि त्या परिस्थितीमध्ये तावून सुलाखून या सोन्याला खरंच झळाळी आली. तेजश्रीशी मी गप्पा मारणार आहे. तेजश्री मला सांगितलं होतं या शाळेमध्ये बरीच वर्ष शिकतेस आणि खूप आत्मविश्वास तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. त्याची सुरुवात कशी झाली, कुठून हे शिक्षण सुरू झालं, त्याच्या आधी तू कुठली राहणारी मुळात? मी मूळची वाडा तालुक्यामध्ये हारुसाळे गावामध्ये राहते. जे पहिलीला असताना पहिली पूर्ण झाल्यानंतर दुसरीमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा माझ्या बाबांनी मला शाळेतनं काढलं, कारण माझ्या पाठीवर जो लहान भाऊ होता त्याला सांभाळण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून. दुसरी जेव्हा शाळा सुटली आणि लहान भावाला सांभाळायला घरी नेलं तेव्हा सगळ्यात कुठली गोष्ट शाळेतली आठवायची? त्या शाळेमध्ये मित्रमैत्रिणी बरोबर खेळायला आवडायचं. नंतर आम्ही एकत्र म्हणजे त्या शाळेची स्वच्छता करायचो, त्यामुळे खूप आनंद व्हायचा. कारण सगळे एकत्रच जेव्हा माणूस प्रत्येक गोष्टी करायला एकीच बळ पुढे असतं. हट्ट नाही केला असतो की मला शाळेत जायचं? केला, परंतु नंतर मग काही आई वडिलांना म्हणजे मला शिकवणं असं काही गरजेचं वाटत नव्हतं, त्यामुळे मग त्यांनी मला शाळेत नव्हतं घातलं. आणि मग आई वडील वीटभट्टीचे काम करायचे. वीटभट्टीचे काम करत असताना मग ते मला पण बरोबर घेऊन जायचे. तू पण काम करायची? हो, त्यांच्या जोडीला मी पण काम करायचे आणि माझ्या लहान भावाला पण सांभाळायची. मग 3 वर्ष असंच झालं आणि एका दिवशी मग माझ्या गावामध्ये गाव कमिटीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये राजेंद्र कोळका म्हणून आज इथे मी आहे त्या संघटनेचे कार्यकर्ते आले होते. आणि त्यांनी माझ्या बाबांना मीटिंग संपल्यावर सांगितलं की तुझी मुलगी काय करते. माझ्या बाबांना ज्या वेळेस त्यांनी प्रश्न केला तेव्हा मग माझे बाबा म्हणाले की 3 वर्ष ती काय शाळेत गेली नाही, कारण लहान भावाला तिच्या सांभाळायला, आणि मग आता ती घरचंच काम करते. मग त्यांनी पूर्ण या आज मी ज्या शाळेमध्ये आहे विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालय, त्या शाळेची पूर्ण त्यांनी माहिती दिली. आदिवासी मुलींसाठी जी शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये तुझी मुलगी चांगल्या प्रकारे शिक्षण घेईल म्हणून मग बाबांना माझ्या पूर्ण त्यांनी समजावलं. आणि मग 12 जून 2006 रोजी मला या शाळेमध्ये दाखवलं. तुला की तू परत शाळेत आली, शाळा सुटलेली असते आणि परत शाळेची इमारत दिसते आणि शाळेत आपण जातो, तो कसा होता दिवस तुझा? जे खूप आनंदाचा दिवस होता तो माझ्यासाठी. तरी
पण माझं शिक्षण म्हणजे पूर्ण मी पुन्हा माझ्या शिक्षणाच्या प्रवाहात येईन असं मला नव्हतं वाटलं. पण कोणत्या ना कोणत्या रूपाने देव आपल्या पाठीशी असतोच. मग इथे आल्यानंतर मी दुसरीच्या वर्गामध्ये बसले, मग दुसरी, तिसरी, चौथी. मोठी असेल पण इथं. हो, मग एका वर्षामध्ये मी 6वी आणि 7वी आता एका वर्षामध्ये पास झाले. एका वर्षात? हा, एका वर्षामध्ये केलं. इथे आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच मी कराटे उपक्रमामध्ये होते आणि कराटेमध्ये आम्ही राजस्थानला सुद्धा खेळायला गेलेली, तर गोल्ड मेडल घेऊन आलेली मी. क्या बात. आता पुढे काय करायचा विचार आहे? पुढे आता मला खूप शिकून जे काही संस्थेने मला दिलंय, माझ्यासाठी केलंय, म्हणजे आज माझ्या पूर्ण जीवनावर एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. त्याच फिल्मला फायर इन अवर हार्ट म्हणून नाव दिलं. आणि काय नाव होतं? फायर इन अवर हार्ट. फायर इन अवर हार्ट. वा, करेक्ट आहे नाव. तीच आता गेल्या 15 जूनला अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाली आणि आता मे महिन्यामध्ये मी जाणार आहे अमेरिकेला. काय सांगतेस? मी खूप आता शिकून मला मोठं व्हायचंय, माझ्या इंजिनिअरिंग व्हायचंय, मला माझ्या समाजातील लोकांना मदत करायची. इंजिनियर नक्कीच होशील तू, कारण खरंच फायर इन युअर हार्ट आहे. म्हणजे तुला माहितीये का की हृदयामध्ये आग आहे, तुझ्या मनामध्ये आग आहे की मला शिकायचंय, मला मोठं व्हायचंय. मला असं वाटतं जे शाळेत जाऊ देत नाहीत मुलींना किंवा त्यांची शाळा तोडतात, त्यांना तुझ्याकडनं मला काहीतरी निरोप हवाय, जो खूप लोकांनी सांगितलंय. पण जेव्हा स्वतः इतकी जिद्दीने उभी राहणारी तेजश्री इथपर्यंत येते, तर तू आज सगळ्या लोकांना निरोप सांगावा असं मला वाटतं शिक्षणाविषयी. मुलींना घरी बसवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्यांनाही आपल्या या समाजामध्ये ताटमानेने जगता आलं पाहिजे, कारण मुलगी ही सुद्धा आपल्या मुलाप्रमाणेच आहे आणि तिला खूप शिकवा. वा वा. मला असं वाटतं ही जेव्हा कोणीतरी मोठी इंजिनियर, कलेक्टर, कमिशनर होऊन एखाद्या पदावर येईल, तेव्हा आपण लक्षात ठेवूया की मधली सुट्टीमध्ये याच तेजस्वीने आपल्याला सांगितलं होतं की ती किती कष्टातून इतके केले. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. प्रथमच मधली सुट्टीमध्ये मुख्यमंत्री म्हणजे या शाळेतले, या शाळेची जी मुख्यमंत्री आहे तिचं नाव आहे देविका कांबडी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना हाय म्हणतो, पण मुख्यमंत्री म्हणल्यावर मी कसं हाय म्हणणार? तुझ्या शाळेची मुख्यमंत्री म्हणजे काय आहे नक्की? ज्यावेळेस 15 तारीख शुक्रवारी 15 तारीख होती, त्यावेळेस आम्हाला सरांनी सांगितलं होतं की आपल्या शाळेचं मंत्रिमंडळ निवडायचं आहे. तेव्हा मी विचार केला मंत्रिमंडळामध्ये मीही उभं राहावं, म्हणून मी उभी राहिली. सर्वांमध्ये प्रचार झाला आणि सर्वांनी मला मतं दिली. 10 मुली आम्ही उभ्या होतो, त्या 10 मुलीमध्ये मला मतं पडली 72. 72 मतं मिळून मी विजयी झाली. बहुमताने मी विजयी झाली. प्रचार केला होतास तू? हो. कशी, काय होतं घोषणा, काय होती तुझी? मलाच मत द्या. आता यंदाचे काय उपक्रम आहेत मुख्यमंत्री म्हणून शाळेमध्ये? मुख्यमंत्री म्हणून शाळेमध्ये जे मंत्री निवडलेले आहेत ना. कोणी निवडले? ते आम्हीच निवडलेले आहेत. आम्ही म्हणजे तू का सगळ्यांनी? म्हणजे आम्ही अशा 10 मुली उभ्या होतो म्हणजे मतं मिळवण्यासाठी. तर मुलींनी मला मतं दिली, बहुमताने मी विजयी झाली, मुख्यमंत्री झाली. हो, ते तर मला कळलं आहे देविका की तुला बहुमत मिळालं म्हणून तू मुख्यमंत्री झालीस. पण तू खरं सांग, तू तुझ्या मैत्रिणींना मंत्री केलंस की नाही? केलं. सगळीकडे हेच चाललंय मला वाटतं. तू तुझ्या मैत्रिणींना केलंस? म्हणजे ज्यांना आवड होती, ज्यांना वाटत होतं की मी म्हणजे मी मंत्री बनावं, अशांनाच मंत्रीपद दिलं. हो ना. मग आता काय उपक्रम काय करणार आहात नवीन तुम्ही शाळेत मुख्यमंत्री? मंत्रिमंडळामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की मुलींची शिस्त, मुलींचा अभ्यास, मुलींची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, हे आम्ही म्हणजे जो शिस्तमंत्री आहे तो शिस्तमंत्री मुलींमध्ये कशी शिस्त आणतो, तो मुलींना कसं समजावून सांगतो, हे बघण्याचं माझं काम आहे. तू कुठची राहणार आहे? मी वसई तालुक्यात. काय करतात आई वडील? आई वडील दुसऱ्यांच्या मजुरीला जातात. कसं वाटतंय तुला की आई वडील आपले मजुरी करून कष्ट करतात, आज आपण मुख्यमंत्री झालोय, आपण शाळेत काहीतरी निर्णय घेणार आहे, तर तू स्वतः काय होणार आहेस मोठेपणी? मोठेपणी मी इंजिनियर होणार आहे. इंजिनियर, व्हेरी गुड. मला अशी खूप मनापासून इच्छा आहे बरं का की आता आपल्याला तर माहिती आहे की ज्या बिल्डिंगच्या कामासाठी मजुरी करतात सगळी मंडळी, त्यांना त्या आलिशान बिल्डिंग मध्ये कधीच राहता येत नाही. पण तू ठरव की मी इंजिनियर होणार, मी इतकी मोठी होईन की ज्या बिल्डिंग मध्ये माझ्या आई वडिलांनी मजुरी करून जी बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंग मध्ये मी घर घेईन त्यांना. ज्या बिल्डिंग मध्ये त्यांनी कष्ट केलेले आहेत त्या बिल्डिंग मध्ये आम्हाला राहण्यासाठी घर मिळालं पाहिजे अशी मी शपथ घेते.
आणि हे स्वप्न माझं पूर्ण होईल. की तुला खूप खूप आशीर्वाद आहेत आणि तू अशीच मोठी हो. आणि आता माझ्याबरोबर वर्षा नावाची एक सर्वगुण संपन्न माझी मैत्रीण आहे. कशी आहेस तू वर्षा? चांगली. तुम्ही कशी आहेत? मी पण चांगला आहे. मला आज इतकं छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटून. तू वर्गात काय काय करतेस सांग ना मला. मी मस्ती करते वर्गात. मस्ती करतेस? कितवीत आहेस तू? 6वी. काय मस्ती करतेस? याचा पेन चोर, त्याचा पेन चोर, वह्या पुस्तका चोर. आणि मग नंतर परत देतेस ना? पण हो. कधी परत देतेस? नंतर मग माझा अभ्यास झाला का देते मी तिला. हो. कुठली आहेस ग तू? मी देवली. म्हणजे कुठे येतं गाव? वाडा. वाडामध्ये. आणि काय करतात आई वडील? आई वडील माझे कामाला जातात, दुसऱ्यांचे वीटभट्टीवर जातात. तू गेलीस कधी वीटभट्टीवर? लहान असताना नेलेलं मला. ते घेऊन जायचं तुला? नंतर मी मोठी झाली ना, काही एक एक वीट निसती देत, काय करायचं? नेऊन देत मी दुसऱ्यांना. एक एक वीट नेऊन द्यायचीस? मोठेपणी कोण होणार आहेस मग तू? मी पोलीस होणार आहे. बापरे. आणि पोलीस झाल्यावर काय करणार पहिलं काम? दुसरे चोरी करत असतील त्यांना धरू. हो का? त्यांना सांगू का चोरी नसते करायची. पण समजा तू एका शाळेत गेलीस आणि तिथे तुला दिसली की एक छोटी मुलगी आहे जी गंमत म्हणून वया पुस्तकं चोरते आणि लगेच परत देते, पण ती गंमत म्हणून चोरते, हा वर्षा नावाची, तर काय करशील? मी सांगेन का तुझा अभ्यास झाला तर डबल तिला द्या. डबल अभ्यास द्या? नाही, डबल तिचं पुस्तक तिला द्या. आणि तुझ्या आई बाबांसाठी काय, पोलीस झाल्यावर काय करशील तिकडे वीटभट्टीवर काम करणाऱ्या लोकांसाठी? त्यांना दुसरे इतके चलतात, त्यांना आपण चांगले वाटण्याने न्यायचे. त्यांना काय, त्यांना सगळे छळतात? हा. कोण छळतं? एक मुलगी म्हणजे अशीच पळून गेली तर त्या आखा आईवर आला माझे ना, म्हणजे माझी आई ना माझ्या आईची आईस त्यांना दोघीला खूप मारलं. ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मग पप्पा पण दारू पिणारा होता, तो पण काय आमच्याकडे बघायचा नाही. आम्ही तिघा जण, एक ताईचा लगीन झाला, आता आम्ही दोघाच जण येतो. तू आणि आई? माझा एक भाऊ. ताईचं लगीन झालं आणि आई आणि आईची आई असे दोघे होते. त्यांच्या डोक्यात म्हणजे ती चूक असते ना, ती चूक डोक्याला लागलेली. त्यांनी मारली होती का? हा, कोंडून मारलेली तिला घरात. कोंडून मारलं? कोणी? ज्यांना असं वाटलं की तुझ्या माझ्या आईने म्हणजे त्यांना पळून घालवायचा प्रयत्न केला असं वाटलं त्यांना. तेव्हा पोलीस झाल्यावर हे जे सगळे होणारे अन्याय ते दूर करायला पाहिजे. करशील ना? हो, नक्की कर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मी जेव्हा ह्या शाळेत आली तेव्हा मला करमत नव्हतं आणि मला आई बापाची बरीच आठवण येत होती. म्हणून मी एक दिवशी माझ्या मैत्रिणींना घेऊन मी सांगितलं का आपण घरी जाऊ. तेव्हा आम्ही मागच्या रस्त्याने पळलो आणि ह्या डोंगराला लावून आम्ही आमच्या घरापर्यंत जायापर्यंत आमच्या मॅडमनी आम्हाला पकडलं. आई वडील काय करतात? माझी आई एकटीच आहे आणि वडील नाही मिळत. आणि बाबा जेव्हा होते, आई आणि बाबा, तेव्हा माझी बहीण मोठी होते आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं. मधली सुट्टी. आपल्याकडे अनेक संस्थांमध्ये ग्रुप सायकोलॉजी, टीम बिल्डिंग सगळ्यांनी एकत्र येऊन कसं करायला पाहिजे, काम करायला पाहिजे याच्यावर समुपदेशन केलं जातं. पण आपल्याकडे पूर्वीपासून असे अनेक खेळ आहेत त्याच्यामध्ये ग्रुप सायकोलॉजी, टीम बिल्डिंग सगळं काही बघितलेलंच आहे. तसाच आजचा एक खेळ आहे, त्याचं नाव आहे कोंबडीचं पिल्लू. माहिती नाही आहे ना? मलाही माहिती नाही आहे. पण काय असतं, जशी प्रत्येक प्रदेशातली भाषा वेगळी असते तसे तिथले खेळही वेगळे असतात. मला असं वाटतं पण यांनाच विचारलं की नक्की काय खेळ आहे, काय खेळ आहे का कोंबडीचं पिल्लू? कोंबडीचं पिल्लू हा खेळाचं महत्व आहे का घार असते ना, ते कोंबडीच्या पिल्लूला पकडायला येते. ही घार आहे का इकडची? हा. आणि कोंबडीचा पिल्लू म्हणजे तो रुमाल लावलाय तिने, तो कोंबडीचा पिल्लू आहे. हा. मग तुम्ही पकडून नाही देणार आहे? नाही. कोण जिंकेल? ती टीम जिंकणार का तुम्ही जिंकणार? माहित ना, तर ती जिंकते का आम्ही जिंकतो? बघूया मग, बघूया. चल चला, रेडी, स्टार्ट. या खेळातला साऊंड मला खूप आवडलाय.
आणि पहिल्या 2 राऊंड मध्ये तरी काही पिल्लू पकडता आलेलं नाही अजिबात. घारीला कोंबडीच्या पिल्लाला हात पण लावता आलेला नाहीये. एकदा जरा कोंबडी पडली होती पण परत ती उठली. पण पिल्लू इज सेफ. असं म्हणलं जातं की राम रावण युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण जखमी झाला आणि मग हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन आला, त्या पर्वताचा एक छोटासा तुकडा इथे पडला. तोच हा माझ्या मागे दिसतो तो डोंगर, तुंगारेश्वराचा डोंगर. पण बघा तुम्ही भाग्य की या डोंगराच्या कुशीमध्ये ज्यांची शाळा आहे त्या विद्यार्थिनी इथे माझ्यासमोर गप्पा मारायला बसलेल्या आहेत, एकलव्य परिवर्तन विद्यालयातल्या. आणि या वेगळ्या वाटेवरची शाळा आपण निर्माण करावी अशा विद्यार्थिनींसाठी ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही, मग त्या आदिवासी मुली असू देत किंवा वीटभट्टी कामगारांच्या मुली असू देत, असं ज्यांना आतून वाटलं आणि त्यांनी ही शाळा सुरू केली. इतकंच नाही तर प्रत्येक विद्यार्थिनीवर आजही त्यांचं बारीक लक्ष आहे त्यांच्या प्रगतीवर. ते श्री विवेक पंडित सर माझ्याबरोबर आहेत. तुमचं खूप मनापासून स्वागत. खूप छान वाटतं की तुम्ही आज मधली सुट्टीमध्ये आमच्या कार्यक्रमात आलात. तर मुळात या मुलींसाठी की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचत नाही, कदाचित शिक्षण म्हणजे काय हे ज्यांना माहिती नाही, अशा मुलींपर्यंत शिक्षण पोचावं की त्यांना शाळेत आणावं असं का वाटलं मुळात तुम्हाला? 1995 सालाच्या दरम्यान म्हणजे वेठबिगार या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होते, ज्यांची गुलामी संपूर्ण वेठबिगारी करण्यात गेली. आणि त्या लढ्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही पहिली पिढी आहे आता की जी लहान आहे, त्यांना शिकवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आतापर्यंत यांच्या घरातलं, या मुलींच्यापैकी यांच्या घरातलं कुणीही शिकलेलं नसेल. आणि स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षानंतरही जर मुलींना शिक्षण नसेल, मुलांना शिक्षण नसेल, तर स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून आम्ही शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वीटभट्ट्यांच्यावर शाळा सुरू केल्या. कारण शाळामध्ये मुलं जात नाहीत, तर शाळेनी मुलांकडे जायला पाहिजे या कल्पनेतून त्या सुरू केल्या. तिथेही आमच्या लक्षात असं आलं की मुली विशेषतः केवळ डोक्यावर 10-10, 15-15 विटा वाहून न्यायचं काम करतात असं नाही, तर त्या लहान मुलांना सांभाळण्याचं काम करतात, धुणी भांडी करण्याचं काम करतात. त्यांचं बालपण करपून जातं. आणि म्हणून केवळ त्या मुलींसाठी शाळा सुरू करावी म्हणून आम्ही ही शाळा 2000च्या दरम्यान सुरू केली. पण आता मी यांच्यापैकी मुलींना कोणाला तरी विचारतो की तुमच्या शाळेचा जेव्हा पहिलं वर्ष असतं की तुम्ही इथे राहणार पण इथे, तर असं वाटतं का की कुठून बाबा आलो, आपलं छान घरच्यांबरोबर राहत होतो, नको बाबा इथे? मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या आईने मला या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेत आलेल तेव्हा इथे एक बी मुलगी अशी नव्हती का म्हणजे माझ्याशी मैत्री करणार का गोडीने बोलणार, काय नाही. ज्या बघा त्या इकडे तिकडे रडत राहायच्या. मग एक दिवस माझ्या गावच्या 4-5 मुली आम्ही बेत केलेला का आम्ही पळूनच जाऊ या शाळेतनं. तेव्हा आम्ही त्या मागच्या वाटेने पळून गेलो. कुठे गेलात पळून? घरी. घरी पोचलात? पण कसे पळत पळत गेलात का बस बीस पकडून गेलात? रेतीची गाडी पकडून गेलो. रेतीच्या गाडीत बसून गेले? काय हुशार मुली आहेत. अजून कोणाला आठवते शाळेतून पहिले पलायन? मी जेव्हा ह्या शाळेत आली तेव्हा मला करमत नव्हतं आणि मला आई बापाची बरीच आठवण येत होती. म्हणून मी एक दिवशी माझ्या मैत्रिणींना घेऊन मी सांगितलं का आपण घरी जाऊ. तेव्हा आम्ही मागच्या रस्त्याने पळलो आणि ह्या डोंगरा लावून आम्ही आमच्या घरापर्यंत जायापर्यंत आमच्या मॅडमनी आम्हाला पकडलं. हा डोंगरावरनं चालवतात तुम्ही पळून? इकडनं रस्त्याने मागच्या. पण मला सांगा सर, हे मुळात पालकांची याच्यामध्ये काय भूमिका असते? कारण खरं सांगायचं तर यांच्यापैकी क्वचित असे पालक आपल्याला सापडतील की ज्यांना शिक्षणाची आवड आहे किंवा ज्यांना वेगळ्या अर्थानं सांगायचं तर आपली मुलगी शिकली तर पुढं काहीतरी ती करू शकेल असा विश्वास वाटतो. शिक्षणाबद्दल पूर्णपणे अनास्था आहे आणि आतापर्यंत शिक्षणाची पार्श्वभूमी नाही, शिक्षणाने काही बदल होऊ शकतो याचा विश्वास नाही. विरोध पालकांनी केला की काही यांना शाळेत न्यायची गरज नाहीये असं सुरुवातीला काही पालकांचा विरोध झालाही. आता अजूनही म्हणजे एखाद्या मुलीला जायचं झालं, मोठी असेल आणि तिला जायचं असेल तर आम्हाला खूप समजावं लागतं पालकांना की या मुलीला राहू दे, ही चांगली आहे. त्यामुळे शिकण्याचं महत्त्व आहे त्यांना पटवावं लागतं. एवढ्या मुलींचं बाप होण्याचं भाग्य आणि जबाबदारी असं दोन्ही तुम्हाला परमेश्वराने सुदैवाने मिळालंय मला. ह्या सगळ्याच्या बाबतीत आपल्या शासनाची काय भूमिका आहे मला एक उत्सुकता म्हणून विचारावं असं वाटलं. शासनाबद्दल विचारायला तर गेली 10 वर्ष तरी शासनाबरोबर सातत्यानं पत्रव्यवहार संस्थेचा चालू आहे. सरकारचे लोक येतात, कौतुक करतात. आदिवासी सचिव आले, त्यांनी या शाळेचं कौतुक केलं, पण अजूनही एक नवा पैसाही शासनाकडून या शाळेला मिळालेला नाही.
जे जे देणगीदार माझे मित्र आहेत ज्यांना मी शाळा आणून दाखवतो, ते या मुलींच्या युनिफॉर्मपासून वह्या पुस्तकांपासून जेवणापासून सर्व खर्च हा संस्था उभी करते. आम्ही एवढं मात्र पाहतो की या मुलींना कुठेही काही कमी पडणार नाही. मल्लखांब असेल, संगीत असेल किंवा चित्रकला असेल, कोणतंही ज्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शाळेशिवाय यांना मिळायला पाहिजे त्यांच्या कलागुणांचा वाव होण्यासाठी, ते सर्व देण्याचा प्रयत्न आपण मला वाटतं तुम्ही तुमचे जे स्वयंसेवक संघटनेले जे जाऊन या सगळ्या मुलींना इथपर्यंत घेऊन येतात आणि ज्या लोकांच्या मदतीमुळे हे सगळं घडतं, या सगळ्यांनाच खरंच सलाम करायला पाहिजे की हे घडतं इथे. तुम्ही मोठं झाल्यावर शाळेसाठी काय कराल? मी मोठे होऊन खूप पुढे शिक्षण घेऊन आणि ह्या शाळेमध्ये छोट्या मुलींना शिकवण्यासाठी पुन्हा इथे प्रवेश घेणार आहे. आणि तेव्हा जी पळून जाणारी मुलगी असेल तिला काय सांगणार? तेव्हा मी तिला समजावून सांगेन, शिक्षणाचं महत्त्व समजावून देईन आणि तिला शिक्षणाची गोडी निर्माण करून देईन. असं झालंय का की तुम्ही शाळेत आल्यानंतर पालकांनी सांगितलं की अजिबात जाऊ नको शाळेत, पण तुम्ही हट्टाने तरी शाळेत आलात आणि नंतर तुमच्या आई वडिलांना पण पटलं की नाही शाळेत जायला पाहिजे, असं कोणाच्या बाबतीत झालंय? मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा माझी मोठी बहीण होती ना, तिला शाळेत जायला प्रवेश मिळायचा. तेव्हा आई बोलायची का ती मोठी आहे म्हणून तिला जाऊ दे, तू छोटे असतात, तू खेळ काम कर. पण मला पण शिकण्याची इच्छा होती. नंतरला आमच्या गावात सरिताताई आल्या, त्याही आमच्या आईवडिलांना, आमच्या गावातल्या लोकांना सर्वांना शिक्षणाचं महत्त्व कळून दिलं. नंतरला माझी मोठी बहीण आणि मला या शाळेत इथं टाकले आणि मी पहिलीपासून तर आता 8वीपर्यंत मी आनंदाने शिक्षण घेत आहे. मला आज सगळ्यांना तुम्हाला भेटता आल्याचा मला खूप आनंद वाटतो, कारण आपल्या खूप जवळ, खरं तर मुंबईपासून म्हटलं तर खूप जवळ ही शाळा आहे आणि तरी इतक्या वेगळ्या पद्धतीने इथे शिक्षण होत आहे, इतक्या जास्त एफर्ट्स कोणीतरी घेत आहे शिक्षण पोहोचवण्यासाठी. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना शिकवण्यासारखी आहे. खूप मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमच्याशी बोललात आणि मधली सुट्टी तुमचं येणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण सलीलजी इथे आलात, या शाळेला भेट दिली, मनापासून मी आपले आभार मानतो. अशी करुणामय स्थिती कुठच्याही मुलाची होऊ नये. कारण कुठचाही कळप तुम्ही पहा, जोपर्यंत बाळ मायेकडनं दूर जात नाही तोपर्यंत आई त्याला सतत सातत्यानं बरोबर ठेवते. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट रूल ऑफ नेचर. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आपण कुठल्या शाळेत ॲडमिशन घ्यायची, आपण शाळेत कसं जायचं, इतक्याच प्रश्नामध्ये आपण अडकलेलो असतो. आज आपण बघतोय की मुळात शाळेत जायला मिळतं की नाही इथपासून काही लोकांचे प्रश्न सुरू होतात. याच्याकडे बघायला तशी दृष्टी हवी तर आपल्याला कळेल की त्यांची दुःख काय, काय अडचणीतून ते शाळेपर्यंत पोहोचतात. आणि मला असं वाटतं की लहान मुलं, लहान मुलांचं भावविश्व, लहान मुलांच्या अडचणी, लहान मुलांचं जग याच्याकडे फार हळवेपणाने, फार डोळसपणाने जी व्यक्ती बघते, ते लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, त्यांच्याकडनं आपल्या सगळ्यांनाच खूप शिकायला मिळणार आहे. आज ते आज अमोल गुप्ते सर इथे आलेत. तर नमस्कार, वेलकम सर टू मधली सुट्टी. खूप छान वाटलं. मुळात हा लहान मुलांचा कार्यक्रम आहे, लहान मुलांचं भावविश्व, त्यांच्या मनात काय काय असतं, डोक्यात काय काय असतं हे व्यक्त करणारा कार्यक्रम आहे. शाळा म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? शाळा, व्हॉट इज स्कूल फॉर यू? शाळा म्हणजे आपण जिथे आपण बसलात, मी बसलो, ती शाळा, ती माझी शाळा, ही माझी शाळा. 78 साली पास झालो इथून, म्हणजे 34 वर्ष झाली. आणि 34 वर्षाआधी SSC झालो आणि आज इथे परत बसलोय. आणि शाळा काय हे लगेच कळलंच तुम्हाला की माझी अर्धी पॅन्ट कुठे आहे हे मी आत्ता सध्या शोधतोय. पण तुम्ही बालपणाकडे इतकं हळवेपणाने बघता, हे आम्ही तुमच्या तारेचा मी परत नाही तर अनेक तुमच्या कामामधनं बघितलं की लहानपण किंवा लहान मुलाचं मन, तर हे कधी तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला ह्या विषयाकडे फार जास्त आपलं लक्ष जात आहे? ॲक्च्युली तुम्हाला जे तुमच्या हृदयाचं कॉलिंग असतं
तो जो तुम्हाला रिंगटोन देतो तो आपल्याला सोयीस्करपणे लोक ऐकतात, काही ऐकत नाहीत. मला खणखणून ऐकू येत होतं, त्यामुळे मी बसलो तिथे. आणि त्यात एवढं मोठं काही म्हणजे जास्त मला मेहनत करावी लागत नाही, फक्त कान उघडे ठेवावे लागतात आणि त्यांच्या आय लेवलवर बसून फक्त त्यांचं ऐकायचं आहे. आणि त्यात जी मजा येते मला कशातही येत नाही. त्यामुळे जिथे त्यांचे त्यांचे विचार असतील, वेदना असतील, त्या समजून त्यांना प्रौढ वर्गापर्यंत आणण्याचं जे कार्य चालू आहे त्यात सिनेमाचा हात आहे. म्हणजे तुम्ही जे सांगता त्याच्यावरनं मला जे मी मधली सुट्टीत अनुभवतो शाळांमध्ये जाऊन, की एक चांगला ऐकणारा माणूस मुलांना हवा असतो. आई ऐकते, मुलाचं ऐकते आई, पण ते फक्त घरात सीमित असतं. बाहेरही आई हवी, वर्गात आई हवी, कॉलेजमध्ये आई हवी आणि सिस्टममध्ये आई हवी. ती आई कुठेतरी सिस्टममध्ये कुठेतरी समवेअर खो गई आहे. मला असं वाटतं की खूपच सूक्ष्मपणे मुलांकडे बघणारी एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे. तर मला असं तुम्ही लहानपणी कसे होतात हे तुमच्याकडनं ऐकण्यापेक्षा मला कदाचित तुमच्या मित्रांकडनं तो वेगळेपणा दिसेल, ऐकू येईल. तर आपण तुमच्या मित्रांना बोलूया. ॲब्सोल्युटली. अमोलजींचे मित्र आपल्याबरोबर आहेत, त्यांना मला विचारायला आवडेल की एखादा आपला क्लासमेट जेव्हा पुढे जाऊन इतकं मुलांविषयीचं चांगलं काम करतो, सेन्सिटिव्ह काम करतो, तेव्हा शाळेत असताना ते स्वतः कसे होते मला ऐकायला आवडेल. Amol was really a great personality since childhood. He used to write within the lines where we were really shocked to see his handwritings. मला कल्पना आहे की शाळेतले मित्र कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे ते कौतुक करतात म्हणजे खरं असणार. कारण शाळेतले मित्र फार खरं बोलतात. आपण त्यांना पण विचारूया, कारण त्यांच्या चेहऱ्यावर असं मला दिसतंय की त्यांना काहीतरी सांगायचं आहे. हाँ, तो जैसे हर्षद ने बोला वो सब क्वालिटीज थी इसमें, एंड अपार्ट फ्रॉम दैट हिज पेंटिंग वॉज व्हेरी गुड. पेंटिंगचं तुमची पॅशन? पॅशन असं नाही, तुम्हाला खरं सांगतो की जर ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे जर तुम्हाला शाळेत लाभले, निकुम सर आता हयातीत नाहीत, 2002 मध्ये त्यांचं मृत्यू झालं, पण त्यांचं आर्ट, निकुम सरांचा तर तुमच्यावर खूप इम्पॅक्ट दिसतो. कारण मला असं वाटतं तुम्ही ते कॅरेक्टर मग तुमच्या हो, कारण तो आर्ट टीचरचा जो रोल आहे, आणि त्याहून मोठा असा कर्तबगार माणूस मी पाहिला नाही आहे ज्यांनी मुलांना फ्री करून टाकलं, निकुम सरांनी. तसेच आमचे नामवर सर, तसेच आमचे परमार सर. चला भेटूया. जरूर. अल्टिमा रासिओ रेगुम, D.H. लॉरेन्स साहेबांची कविता मला परमार सरांकडनं लाभली आणि नामवर सरांकडनं वर्गात येऊन पुस्तक बाजूला टाकून जोरात ओरडले, जिंदगी खुशी का बुलबुला है, गम का सागर है, दूर दूर तक कोई किनारा भी नहीं और गौतम ने महल छोड़ दिया. असं नामवर सरांनी 1977 साली आम्हाला वर्गात सांगितलं. जेव्हा दोन कवी तुम्हाला शिक्षकाच्या रूपात लाभतात, तर मग असे आमच्यासारखे तुम्हाला भेटतील. आपण सरांशी आता बोलूया. सर, तुम्हाला तेव्हा असं कुठे वाटलं होतं की हा मुलगा काहीतरी वेगळा विचार करतोय? Very sort of striking personality. The very look of him already makes you think that this boy is little different. सेंसिटिव्हिटी असते ती शाळेपासून असते. काय वाटतं सर तुम्हाला? मैंने जब अमोल जी को देखा तो उनमें देखो एक आर्टिस्टिक रंग देखा, आर्टिस्टिक बात देखी, और मैंने देखा इनमें बड़ी संभावना है और ये संभावना की लालच मैं छोड़ नहीं पाया. और आज तक उसका सबसे बड़ा सबूत ये है कि आज भी हमारे साथ हैं. इतकं चांगलं हिंदी असलेली व्यक्ती आपल्याला शाळेत हिंदी शिकवणं हे मला वाटतं स्वप्नातल्या शाळेतलं आहे. म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही मधली सुट्टी म्हणताय, पण आमची शाळाच संपूर्ण सुट्टी होती. वा. कारण आमचे शिक्षक असे की आमच्या पालकांसारखे, त्यामुळे असं आम्हाला कधी वाटतच ना की शाळा चालू आहे, ही सुट्टीच चालू आहे आमची. आणि शाळा म्हणजे आम्ही एव्हरी मॉर्निंग, आज आम्ही 34 वर्षानंतर डायनिंग हॉलमध्ये सगळे एकत्र बसून आम्ही संपूर्ण भोजन म्हणजे प्रसादासारखं आम्ही जेवलो आज. तुमच्या कृपेने. मला असं वाटतं
की तुम्ही म्हणला तर इतका शब्द सुंदर आहे की शाळेमध्ये प्रसादाचं जेवण जेवलो. कारण खूप आपण रोज जेव्हा शाळेत येतो ना तेव्हा त्याचं महत्व कदाचित कळत नसेल, पण खूप दिवसांनी येऊन तिथे जेवणाची मजा काय असते तर त्याला ते प्रसादाचंच तुम्ही जे नाव घेतलं ते फार व्हेरी व्हेरी. पण काय असतं मला असं वाटतं की जी हुशार आणि सेन्सिटिव्ह मुलं असतात ना ती खोड्या पण वेगळ्या प्रकारच्या काढतात, नॉर्मल खोड्या काढत नाहीत. ते आम्हाला विचारा. तर एक वेगळी काहीतरी मला असं वाटतं की तुमच्याकडे असणार काहीतरी ना. खोडी म्हणजे काय असं की जेवल्यानंतर क्लास तुम्हाला डायनिंग हॉल आमचा 10 मिनिटावर आहे, 10 मिनिटं चालावं लागतं सिनियर शाळेत यायला, आणि त्यानंतर फ्रेंच क्लास असायचा. तर फ्रेंच टीचर जी आहे ती एक 15 बाका पुढे होती आणि त्याच्या पाठी शेवटची 3 बाकं त्याला मजेशीर त्याची बेड बनवून आम्ही धाराडूर झोपायचो. पण त्यांची काय रिॲक्शन असायची? जेवण भरपूर जेवण केल्यानंतर झोपायचं आपण. आणि आमच्या राजनबाई ज्या होत्या त्या फार ॲक्च्युली फार सोजवळ आणि सिंपल, आणि त्यांना असं वाटायचं चला मुलं झोपले आता काय करायचं. पण डिस्टर्ब नाही करायचं त्या आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही. पण मग हे खरंच आहे. मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्हाला शाळा नाहीच वाटायची, आम्हाला ही सुट्टी वाटायची. पण आत्ताची जी सिस्टम चालू आहे जी मुलं आपण बघतो की त्यांचा पोर्शन कविता त्यांच्या अभ्यासात किंवा आयुष्यात जशी येते आणि जशी जाते, पण त्या सगळ्याविषयी एकूण काय वाटतं? त्या सिस्टमला आम्ही बायपास केलं कारण आमच्याकडे अशा आया होत्या. कारण वाङ्मय काय किंवा कला काय, कला ही सब्जेक्टिव्ह असते, ती ऑब्जेक्टिव्ह असू शकणार नाही. एका मुलानं असा एक आकार केला, निकुम सरांनी त्या आकाराला पाहिलं आणि त्याचं कौतुक केलं, त्या मुलाचं कॉन्फिडन्स किती वाढेल. हे सगळे जे प्रयत्न आहेत दिस इज आर्टफुल. तर हे जे आर्टफुल प्रयत्न आहेत आजच्या सिस्टममध्ये तुम्ही कुठेच पाहू शकणार नाही, कारण त्याला एनकरेजमेंट नाही आहे. कारण सगळं कसं पॉलिटेक्निक सारखं चाललंय आणि घरी आई बाबा जाम पेटलेले आहेत की बाबा मार्क आण, कारण मग तुला ॲडमिशन कशी होणार. त्यांचंही कळतं, शिक्षक वर्गाचंही कळतं, सिस्टमचं कळत नाही. कारण सिस्टम बदलू शकतो आपण. सिस्टम बदलली की शिक्षक बदलणार, शिक्षक बदलले की आई बाबा बदलतील. मुलांकडनंच का तुम्हाला बदल हवा आहे? त्यांना बदलू नये, आपण बदलायला पाहिजे. मला असं मधली सुट्टीच्या प्लॅटफॉर्मवरचा हा एक सर्वोत्तम गोड थॉट आहे की मुलांना आपण सतत तू असं बदल, तू आता ह्याच्याऐवजी असं कर, ह्याच्या सांगायच्या ऐवजी आपण काहीतरी जर बदललं तर मुलं जास्त मोकळेपणाने या जगाकडे बघू शकतील. आणि त्यांना कोणी कोच करत नाही वेन दे कम विथ देअर ओरिजिनल थॉट. पण तो ओरिजिनल थॉट आपण तो कचऱ्याच्या डब्यात टाकावा आणि सांगावं की नाही आता माझा ऐक. आणि तुम्ही कुठून शिकलात तर दुसरा एक प्रौढ वर्ग आहे तो सिस्टम बनवतोय त्याच्याकडनं शिकलात. तर किती ओरिजिनॅलिटी तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकता एवढं तुम्ही त्याचा विचार करा अँड सी द कोलॅटरल लॉस. मला वाटतं तुम्ही जे म्हणलात ना की आम्हाला अशी आई लाभली इथे, त्यातून विशेषतः मला असं वाटतं की तुझे सब है पता मेरी माँ हे एक नुसतं गाणं किंवा कलाकृती नाही. मला असं वाटतं की एक फिलॉसॉफी आहे, ही वर्षानुवर्ष माहिती आहे लोकांना, पण तरी ती कोणीतरी सांगायला हवी होती, ती तुमच्याकडनं सांगितली गेली नाही का. मी ह्याला पाहिलंय, हर्षद मेहता, बोर्डिंगचा मुलगा, म्हणजे वय 7, तो जो फोन आहे तिकडे तो टोकन घेऊन त्या फोनकडे शनिवारी त्यांना अलाउड आहे बोर्डर्सना, ज्या बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या मुलांना, तर त्यांची ती गत मी पाहिलेली आहे ना. अशी करुणामय स्थिती कुठच्याही मुलाची होऊ नये. कारण कुठचाही कळप तुम्ही पहा, जोपर्यंत बाळ मायेकडनं दूर जात नाही तोपर्यंत आई त्याला सतत सातत्यानं बरोबर ठेवते. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट रूल ऑफ नेचर. आपण ते निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मुलांना फार लहानपणी स्वतंत्र करायला बघतो. आणि स्वतंत्रता कशाबद्दलची, ती तुमच्या स्वतंत्रते करताय का त्यांच्या, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. कारण सेल्फिश वर्ल्ड विल वॉन्ट टू रिडिफाईन, कारण मुलं डिफेंड करू शकत नाहीत म्हणून त्याला स्वतंत्र करतोय आम्ही. पण खरं म्हणजे स्वतःला स्वतंत्र वेळ हवी. आपल्या स्वातंत्र्यासाठी मुलाला स्वातंत्र्य दिल्याचा एक आपण दिलासा सांगू शकतो, स्वतःला दिलेला दिलासा.
मला वाटतं या गप्पा किती वेळ चालू शकतात, कारण लहान मूल, त्यांचं भावविश्व, त्यांचे विचार याच्यावर मधली सुट्टीत इतकं योग्यपणे आणि इतकं नेमकपणाने बोट ठेवणारी व्यक्ती आज इथे आली आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला कधीतरी प्रत्यक्षच अमोलजींना भेटायला लागेल जर तुम्हाला याचा वेध घ्यायचा असेल की एखादी व्यक्ती लहान मुलांविषयी किती वेगळा विचार करू शकते. थँक्यू सो मच. आई वडील काय करतात? माझी आई एकटीच आहे आणि वडील नाही मिळत. आणि बाबा जेव्हा होते, आई आणि बाबा, तेव्हा माझी बहीण मोठी होती आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं. मधली सुट्टी. आपण महाराष्ट्रभरच्या शाळेमध्ये धमाल परफॉर्मन्सेस बघितले, पण काही आदिवासी भागातून आलेल्या काही मुली जेव्हा आपल्याला तारपा नृत्य दाखवतात त्याच्या इतकं ऑथेंटिक, त्याच्या इतकं खरं दुसरं काही नाही. ही संधी आपल्याला फक्त आज मिळणार आहे, फक्त आज. कुठे उभविशी गिरी कंदरे, कुठे सपाटी मैलोन्मैल, कुठे पृथ्वी ही तहानलेली, कुठे घडे तिचं स्नान सचैल, कुठे पूल परक्यातून जुळतो, कुठे आपुल्यातून दरी, कुणी बनविते विश्वाला घर, कुणी परके आपुल्याचं घरी. त्या आभाळातलीची तारा खरं तर अशी आहे, पण तरी आपण ही जादूची कांडी घेऊन त्याच्याकडे सतत काहीतरी मागत राहतो. पण ही जादूची कांडी वापरल्यानंतर खरंच त्यांना काही मिळायला हवं किंवा मिळेल असं मला वाटतं. तीही मंडळी आहे या शाळेतली. माझ्याजवळ जर जादूची कांडी असती तर मंत्रालयाला आग कोणी लावली हे मी शोधून काढलं असतं. माझ्याकडे जर जादूची कांडी आली असती तर मी सलमान खानला माझा बॉडीगार्ड बनवला असता. मला जर जादूची कांडी मिळती तर मी ज्या मुली शिकत नाही त्याला मी आमच्या शाळेत आणले असते. गाणी आपल्या ओळखीची असतातच, पण एखाद्या वेगळ्या व्यक्तीकडनं ऐकताना आपल्याला एकदम वेगळी वाटायला लागतात. तसंच गोष्टींचं आहे. आता आपण लहानपणापासूनच ऐकलेली गोष्ट, पण ही माझी मैत्रीण तेजस्वी सांगते ती किती वेगळी वाटते आहे का. एक असतो कावला, त्याला खूप ताण लागते. एक त्याला मडका भेटतो, तो जातच नाही त्याच्यात, तर थोडासाच पाणी असतो. तर त्याला ना एक युक्ती सुचते. तर दगडी घेतो 5 आणि त्याच्यात टाकतो आणि वरती वरती पाणी येतो आणि पाणी पितो आणि आकाशात उडून जातो. वा वा वा, टाळ्या. किती गोड गोष्ट होती की नाही प्रयत्नांची. तुम्ही पण प्रयत्न करता ना प्रत्येक गोष्टीसाठी, हो की नाही. अशीच एक प्रयत्नांवरची खूप वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. काय असतं, एक मुलगा असतो तरुण, शिक्षण घेतलेला, चांगले मार्क मिळालेले असतात. आता तुम्ही शाळा शिकणार, मग कॉलेज शिकणार, मग नोकरी करणार ना. तसंच त्या मुलाचा विचार असतो की आपण तर चांगलं शिकलोय, आता आपण नोकरी करूया. नोकरीसाठी काय असतं माहिती तुम्हाला, आधी इंटरव्ह्यू असतो. तशी त्या मुलाची मुलाखत होते. त्याला विचारतात की बाबा तू कसा शिकलास, कुठे शिकलास, काय शिकलास. तो सगळं सांगतो. सगळीकडे पहिला आलेला असतो, भरपूर मार्क मिळालेले असतात.
त्या माणसाला कौतुक वाटतं मुलाखत घेणार आहे, अरे एवढा हुशार मुलगा आहे हा. तो म्हणतो की तू एवढ्या शाळांमध्ये गेलास, कॉलेजमध्ये गेलास, तुला स्कॉलरशिप मिळाली होती का? तो म्हणतो नाही, मी फी भरूनच शिकलो. तो म्हणतो काय तुझ्या वडिलांनी कष्ट करून फी भरली का? तो म्हणतो नाही, माझे वडील तर मी 1 वर्षाचा असतानाच वारले. मग कोणी केलं? तो म्हणतो आईनी. आई काय करते? म्हणतो धुणी भांडी करते खूप लोकांच्या घरी. तर माणूस विचारत पडतो की बापरे, याच्या आईने धुणी भांडी करून या माणसाला एवढं शिकवलं. तो म्हणतो तुझे हात बघू जरा. त्याचे हात बघतो तर एकदम मऊ मऊ हात असतात. या माणसाला जरा तो विचार करतो की हा माणसाचे हात एवढे मऊ आहेत. तो म्हणतो एक काम करायचं, घरी जायचं आणि तुझ्या आईचे हात हातात घ्यायचे आणि हात स्वच्छ धुवायचे. एवढं आज कर आणि उद्या ये, मग आपण नोकरीचं पक्क करू किंवा नाही करू ते बघू. याला कळत नाही, आपण सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली, आपल्याला चांगले मार्क मिळालेत, ते आईचे हात का धुवायला सांगतात आपल्याला? तो घरी जातो, आईला म्हणतो आई मला जरा तुझे हात धुवायचे. आईला एकदम कळत नाही की अरे इतक्या वर्षात याला कधी वाटलं नाही की आपले हात धुवावेत, आजच का वाटतंय? तो म्हणतो नाही, मला जरा तुझे हात दे. आईचे हात हातात गेलो, त्याला दिसतं की अरे किती भेगा पडल्यात. तो धुवायला लागतो, तर काही काही ठिकाणी रक्त येतं, काही काही ठिकाणी सालं निघतात, पण तरी आईला इतकं बरं वाटत असतं. आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात, त्याच्या पण डोळ्यातून अश्रू येतात आईचे हात बघून की बापरे, आपण कधी बघितलंच नाही आपल्या आईचे हात किती कडक झालेत, किती भेगा पडल्यात, किती रक्त येत आहे हातातून. इतक्या घरची धुणी भांडी करून, इतके कष्ट करून आईचे हात कसे झालेत, आपल्या कधी मनातच आलं नाही हे. मग तो आईचे हात खूप छान प्रेमाने धुतो आणि म्हणतो की आज तू काम करू नको, आजपासून मी तुझ्या कामात मदत करतो. मग धुणी भांडी तो पण करायला जातो आईबरोबर. दुसऱ्या दिवशी परत मुलाखतीला जातो. मुलाखतीला गेल्यानंतर तो माणूस म्हणतो हां हात धुतलेस तू आईचे? तो म्हणतो हो. काय शिकलास? तो म्हणतो मी एक गोष्ट शिकलो की माझ्या कधी लक्षात आलं नव्हतं की आपल्या आईचे हात असे आहेत. तो माणूस म्हणतो मी तुला सांगू तू काय काय शिकलास. पहिली गोष्ट शिकलास की ज्याने आपल्यासाठी कष्ट केलेले असतात त्याला त्याचं योग्य श्रेय द्यायला पाहिजे की नाही. ते तुला आज कळलं की कोणामुळे तू इथपर्यंत आलास. दुसरी गोष्ट, कुठलाही माणूस काही काम करत असेल कितीही कष्टाचं तरी आपण त्याला मदत करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कुठलंही काम कमीपणाचं नसतं. तू आता जरी आमच्या ऑफिसमध्ये जॉईन होणार असशील तरी तू आईला रोज मदत केलीस तर मी असं समजेन की तू आमच्या ऑफिसमध्ये काम करायला योग्य आहे. मग त्या मुलाच्या डोळ्यात परत पाणी येतं. तो म्हणतो की तुमच्यामुळे मला किती गोष्टी शिकायला मिळाल्या. तो म्हणतो तुम्ही आता नोकरी दिली नाहीत तरी मी खूप गोष्टी शिकलो, आता मी आयुष्यात नक्की मोठा होणार. तर तुम्ही मला ही गोष्ट शिकवली की कोणीतरी आपल्यासाठी कष्ट केलेत. तर बरोबर की नाही, आपल्या आई वडिलांचे हात आपण कधीतरी हातात घेऊन बघायला पाहिजेत. जे टी व्हीवरनं सगळी छोटी मुलं बघतायत त्यांचे आई वडील किती कष्ट करतायत, कोणी किती कष्ट केलेत हे आपण लक्षात घेत नाही. कोणीतरी खूप कष्ट करतं म्हणून आपण कुठेतरी जाऊन पोचतो. आशीर्वाद असतातच पण कोणाचे तरी कष्ट पण असतात जे कष्ट आपल्याला कुठेतरी नेऊन पोहोचवतात. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणाला बोलायचं आहे याच्यावर? मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या वडिलांना कुष्ठरोग झालेला म्हणून माझी आई घरामध्ये कोण कमावला नव्हता म्हणून मला पाठीवर बांधून आणि रानामध्ये जाऊन भारं घेऊन यायची आणि ते विकून मग आम्हाला 8 भावंडांना द्यायची. नंतर मला मग पहिलीमध्ये टाकलं. तसं मी 4थीपर्यंत शिकली आणि आमच्या घरामधली आईचं माझ्या पाय मोडल्यामुळं मी वसईला कामाला राहिली. नंतर आमच्या गावातलं कार्यकर्ता होतं त्यांनी आम्हाला या शाळेमध्ये टाकलं आणि शाळेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला उपक्रमात कुठल्या जायचं आहे ते विचारलं तेव्हा मी सांगितलं मला चित्रकलेमध्ये जायचं आहे. नंतर मला कविता रचण्याची खूप आवड होती म्हणून मी सांगितलं की मी चित्रकला पण करीन आणि संगीतमध्ये सुद्धा जाईन. अजून कोण बोलणार आहे? हो, मी ते इयत्ता 4थी पासून आहे आणि आज 10वीत शिकत आहे. 6-7 वर्ष इथे. हो. आई वडील काय करतात? माझी आई एकटीच आहे आणि वडील नाही मिळत. आणि बाबा जेव्हा होते आई आणि बाबा तेव्हा माझी बहीण मोठी होते आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं. मी आज इथे शिकते परंतु मला सुद्धा असं वाटतं की मी एकटी शिकून काय करणार आहे. आणि मी जेव्हा सुट्टीला इथनं जाते घरी तेव्हा मी घर बसल्या राहत नाही तर माझ्या छोटेसं माझं पाडा आहे त्या पाड्यात मी छोटी मुलं आहेत त्या मुलांना मी एकत्र घेते आणि त्यांना खेळ वगैरे शिकवते. आणि माझी आई तर मला बोलते की
म्हणजे आई माझी सांगत होती, मी जेव्हा जन्माला आली तेव्हा की माझी आजी आईला सांगायची की मुली असून ना काय उपयोग, मी दुसरी मुलगी झाली आणि माझ्या पाठीवरचा नंतर 2-3 वर्षांनी भाऊ झाला. पण मी जेव्हा जन्माला आली तेव्हा आजीला आनंद नव्हता झालेला आणि आजी माझ्या आईला म्हणजे आई बाबांना ओरडत होती. आणि जेव्हा मी या शाळेत आली आणि जेव्हा आजीला माहीत झालं की मी खूप हुशार आहे आणि तेव्हा आजीचे डोळे उघडले आणि आजीने तेव्हा शेवटच्या क्षणी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि स्वर्गवासी झाली. मधली सुट्टी